आज सकाळी उठलो, घेतला आपला लाल घोडा, आपला नाही हो, मित्राचा. मग काय, बसलो मध्ये, मारला स्टार्टर आणि निघाला मालक 120च्या स्पीडनं. मालक तर निघाला स्पीडनं, पण विषय असा झाला, मालकाला गिअरच पडाना गेला. मालकानं कसा बसा गिअर टाकला आणि एकदा मालक गिअर टाकला थांबतोय होय, निघाला फुल स्पीडनं वांगा वांगा करत. आणि शेवटी असंच करत करत मालक पोहोचला थेट काळेवाडीमध्ये. आणि अर्ध्या तासाच्या प्रतीक्षेनंतर आमचे मित्र रामराव आले आणि माझ्याकडे बघून लागले हसायला आणि म्हणतायत, तू ब्लॉगर होतोय. म्हणलं ब्लॉगर तर जाऊ दे, चल ज्यूस बीस पाच. मग काय, ज्यूस प्यायला आलो, ज्यूस घेतला आणि ज्यूस तर एवढा आंबट होता, पण काय बोलू शकत नव्हतो कारण रामराव पाजणार होते. मग काय, कसा बसा ज्यूस पिला आणि झालो तयार. पण एक गोष्ट राहिली होती आणि गाडी बिन चालली होती. मग काय, गाडीजवळ गेलो, रामरावच्या गाडीत पार्सल होतं, ते पार्सल घेतलं आणि शेवटी दिलं रामरावला. पार्सल दिल्यानंतर गॉगल घालून लागलो थोडी शायनिंग मारायला. तेवढ्यात रामराव म्हणते, हे घे काळेवाडीचं पाणी पिऊन बघ. मग काय, पाणी पिलं, पाणी तर सेमच होतं. म्हणून आरशात बघून निघालो थेट पुढच्या रस्त्यानं. पुढं आल्यानंतर हे उंचच उंच बिल्डिंग आहे. मला वाटलं दुबईला चालवत, पण आम्ही आलो डायरेक्ट साई चेरनी प्रतिशिर्डी आणि नंतर आलो डायरेक्ट प्रसाद घ्यायला. पण आपलं कसं आहे, अगोदर खाऊन बघायचं मग नंतर घ्यायचं. मग काय, रामराव तर बघितलं खाऊन, मी राहिलो होतो म्हणून मला बी दे रे, मग मी बी घेतलं खाऊन. बघितलं प्रसाद तर मस्त होता, मग घेतलं काय पॅक करून आणि आलो पाय धुवायला. बघतो तर काय, हे टॉम्या इथं लागलाय गार व्हायला उन्हामध्ये. टॉम्याच्या अंगावर तर पाणी टाकलं. टॉम्या म्हणतो, गपना बे, थंडी वाजते ना. मग काय, टॉम्याला थोडं पाणी पाजायचा प्रयत्न केला, पण टॉम्या एवढा शहाणा, मलाच लागला भोकायला. आणि आलो दर्शनाला, तर ही गँग म्हणत होती, आई सोनं बघ सोनं. तर त्याची आई म्हणते, गब्बस तू का देऊ कानशीला. आणि साईच्या मंदिरात मंत्रमुग्ध होऊन आपण लागलो दर्शनाला. दर्शनाला खूप मोठी रांग होती, पण शेवटी आपला नंबर आला, आपलं दर्शन झालं. बाहेर आलो होतं, गणपती बाप्पाचे पण दर्शन घेतले, त्यानंतर शनिदेवाचे पण दर्शन घेतले. चला म्हटलं आता मारू आपण कचा 4-5 फोटो. मग काय, फोटो सेशन झालं. ते म्हणतात ना, आधी विठोबा मग पोटोबा. मग काय, विठोबा तर झालाय, आता पोटोबासाठी पास घेतली आणि निघालो प्रसाद घ्यायला. आतमध्ये येऊन बघतो तर काय, भले मोठी लाईन, पण जेवायला असं वाटत होतं एखाद्या राजवाड्यातच आलोत का काय. मग काय, लाईनला बराच वेळ थांबून शेवटी आम्ही आमचं जेवण घेतलं आणि वेळ न दवडता मालकानं सगळं फस्त करून टाकलं आणि आलोत बाहेर. बाहेर येऊन बघतो तर काय, ऊन तर अजून वाढलेलं, म्हणून म्हणलं चला आता थोडं लिंबू सरबत घेऊ. मग काय, लिंबू सरबत वगैरे घेतलं आणि निघालोत पार्किंगकडे. पार्किंगमध्ये आलोत तर ह्या भावाला ह्याची गाडीच सापडा ना, कारण ह्याची पासिंग ना बीडची आहे ना पुण्याची आहे, ह्याची पासिंग आहे संभाजीनगरची. मग शेवटी सापडली आणि आम्ही निघालोत घरी. तुम्ही काय फॉलो करून